तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि बघा, आज डिझेल घेऊन चाललो आहे. आज परत व्हायचं आहे. ह्यावना वाहून टाकलं आहे तरी पण आज येणार आहे रोटरवाला. गहू फिरायला ह्या सगळे ढेकळा निघून राहिल्या नाही का. मग रोटर फिरवला का मस्त एकदम चिकना हो जाएगा. ढेकळा एकदम चुरान जातील, म्हणजे गव्हासाठी वाफा वगैरे वाढायला मग बेस. तर आजचा दिवस फायनल आहे व्हायचा. परत नाही, आता सगळ्यात वाहून टाकला, जवळजवळ अख्खी माळी टाकली वाहून. बायकोला सोडला हॉस्पिटलला और मैं घर पे आज ड्यूटी पे नहीं. चला मित्रांनो, आता फटाक से डिझेल ओततो आणि वाहून टाकतो. मग रोटरवाला येईल, मग उसको भी देखना पड़ेगा. तो फिर चलो. तर मित्रांनो, इसमें भी जाएगा डिझेल वतायला असं जुगाड करायला लागतो. कारण हा ड्रम आहे ना, डायरेक्टच नाही ना वताय, मासा ठेवायचा आणि याच्यातून वतायचा. आता एकटाच आहोत त्याच्यामुळे तुम्हाला दाखवता नाही येणार. ऐसा अभी हे व्हायचा आहे इकडचा, आणि तिकडं त्या बघा दिसत आहे त्या. बाकी इकडे तुम्ही पहा, दूर दूर तक सगळा टाकलाय वाहून हे अख्खा. अजून तिकडची पट्टी व्हायची आहे का मग फिनिश. मग रोटरवाला येईल, मग तो रोटर मारून देईल. मग काम 25. मग गहू वगैरे फिरू, कांदा लसूण वगैरे सगळाच. तो चलो. तर मित्रांनो, आपला व्हायचा फुल अँड फायनल काम झाला आहे. आज गावातून नांगर आणला, तर त्या नांगर देऊन टाकाय लागेल, म्हणजे मोठे जाईल बाबा. सकाळचे ट्रॅक्टर घेऊन येईल. आणि आता ड्युटी आपल्याला हे बघा, बकरांची ड्युटी दिली आहे आपल्याला आता. कारण घरचे जरा बाहेर गेलेत ना, त्याच्यामुळं मग आज तो हर एक ड्युटी निभानी पड रही है साली. ला आता थोड्याच वेळात बायकोची पण सुट्टी होईल, तिला आणायला पण जावं लागेल. बघू कसं काय मॅनेज होतं ते. तर मित्रांनो, माझी सुट्टी झाली आणि हे बघा मला घ्यायला आले होते. आम्ही आलोय. हे देखो मेरा टकलू महाराज आहे, माझा टकला नवरा. हा ना, आज मी अकेली आहो घरी. म्हणजे हा आहे पण तो आता बैलात जाईल नाही का. आणि मी एकटीच आहे, तर सोबत करावं लागेल, शेण पण झाडावं लागेल. तेव्हा सगळाच काम करायला लागेल. एकटीच नाही घरी, म्हणजे आईशी नाही. मैत्रिणींनो, लग्न नका लवकर करतात, माझे आणि हाल होतील नाही का. खरंच. ठीक आहे. तर मित्रांनो, बायकोला घेऊन आलो घरी. आता परत आपल्या ड्युटीला जायला लागेल. आपला सँडी बैल होता म्हणून काही नाही, तिला ठेवला थोडा वेळ, नाही तर कठीणच काम. हे बघो, हो, इसकी वजह से मेरा काम बहुत ही हल्का होता है. चलो, इसको भेज देता हूँ घर. मैं करता हूँ मेरी ड्यूटी पूरी. आहे चल रे, जा तू. तर मित्रांनो बघा, ही आहे आपली मिरचीची शेती. इकडं मिरच्या लावलेल्या आहेत, आता पिकल्या जवळजवळ, हे खुडायला आल्यात. इकडं मोठायचं काम चालू आहे. भोताळा बिताळा काय नाही, सगळं चालत आहे. पदर डोक्यावर. हे आहे खरे मित्रांनो आपली संस्कृती बघा. तर हे खुडून घ्यायचं ना, मग टाईम नाही खुडायला. हे बघा एवढे आहेत इकडं. काय खत ना देतेस का काय? कोथिंबीर टाकेला ह्यात. आता याला म्हणतात मिश्र पीक. जे मिरच्यातच धन पण असा, सॉरी धन नाही म्हणता येणार, मेथी. धन म्हणजे कोथिंबीर का मेथी. कोथिंबीर धन, सॉरी धनच. मिरच्या लाल करा का, बाजारातून आणायची गरज नाही, मग घरच्या घरी इकडे वाळ टाकले हे बा. तर मित्रांनो, चहाच्या गावात ह्या बकरा
थोडीशी माहिती देत होतो तर बास बकरा झाली फरार. उडीत नाही इकडं काढून ठेवलाय. हे पहा जसा शेतकरी कसं आहे त्याला बाहेरून जास्त काय भाजीपाला आणायला लागत नाही. आता घरीच आमचे मेथी करतील, पालक, मुळं, कांदा सगळा, फक्त मोजक्याच गोष्टी काय तेल वगैरे काय मीठ म्हणजे मीठ हळद एवढ्याच गोष्टी. म्हणजे असा शेतकऱ्याला काही जास्त काही ताण नाही. मस्त आपण स्वतः पिकवायचा आणि रुबाबात खायचा असं काम राहतं मित्रांनो. तर मित्रांनो अजून हे आपल्या दाजींचा बड्डे आहे, मेवणीचा बड्डे आहे. मॅडमनी सांगलं आहे का जायचंच आहे. भाऊ आता घरचे नाही पण मग जाऊ. बाबा तर राहील घरी त्याच्यामुळं जाऊन रिटर्न यायला लागेल. हा त्या पहा ना आमच्या बकरांना अशी सवय झाली का बैला जर घरी गेली ना का बकरा बी चल दिये असं काम आहे. पण ते एक बरं आहे का बैला चरत येत नाही तर मग बकरा सांभाळण्यामध्ये खूप कठीण आहे. ज्यांनी चारलं आहे ना त्यालाच माहीत. तर मित्रांनो जगदीश थांब ना. आले काय करत आहे या से देखेंगे ना हम. स्वयंपाक रेडी चालू, स्वयंपाकाचं चालू आहे. सासूच नाही तर मजा करून घे. सासूस बनवते मजावर जास्त काम. काय सासूस नाही जास्त काम बरा तरी. बकरा जातील पळतील तिकडं आलोय. ये ना स्वयंपाक करून लागायला. हा मग मग काय स्वयंपाक करून लागाय असा कुछ भी मतलब. मला माझ्या घरी नेऊन सोड. काय मला माझ्या घरी नेऊन सोड. काय सांगितलं मला माझ्याकडनं सोड. म्हणजे अजून काहीच नाही बुवा संसार तरी बुवा लगेच बुवा कटाळले. सांगा बरं आताच्या पोरग्या अशा त्यांना टिकवाय नाही. म्हणजे असं संसार करायला त्यांना काही ते मोठल्या माणसात बसत नाही जरा मग त्यांचे विचार काय येतील. आणि नुसतं मोबाईलवर किची करत राहत आहे. कोणी पोरगा ब्लॉग बघत असेल तर जरा बसा. म्हाताऱ्या आहेत आपल्या आया बसत आहेत त्यांच्यात बसा जरा त्यांच्याकडे ज्ञान घ्या. मग त्या संसार कसा करायचा सांगतील. म्हणजे भांडणं व्हायची नाही बा असं तुमच्यात. चलो आज का ज्ञान मेरा इतना ही था आपको. तर 150 गुरुदक्षिणा घेऊन टाकू ना व. 150 गुरुदक्षिणा मला गुगल पे करून टाका. हा काय बोलवत होतं. चला जात होता वर काय सांगते रे. बकरा पळतील कोण पहा लीड. देखो. तर मित्रांनो आम्ही चाललोय आता कुठं सांगा. तुलाच माहित कुठं चाललंय. आम्हाला फक्त बर्थडेला चाललोय कोणाच्या तरी. तर तुम्हाला कोणाचे म्हणजे माझ्या मेवणीच्या बर्थडेला चालले की. हा पाहिलं ना किती आवरून एवढा सगळा करून फक्त तिच्या भावाच्या बर्थडेला एवढे थंडीत घेऊन चालले. ही थंडी हरसुलती थंडी आहे. कशाला चालेल हरसुल थंडीत. आता घुसल ना बंडीत मग तुला समजेल. हो ना. चला आता त्यासाठी मस्त केक वगैरे घेऊन जाऊ. हरसुल जाऊ. माझ्या बर्थडेला तर नाही कधी केक आणला. भावाचा बर्थडे आहे ना. तुम्ही बघितलाच असेल बुवा रील आमच्या सोबत रील काढत होतो नाही का. चला तो पण रील स्टार आहे. तिकडे तुम्हाला दिसतच व्हिडिओ मध्ये. तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू ठेवा. तर मित्रांनो ही पहा ना बड्डे करून आलून सीधा डायरेक्ट शेकापाशीच बसले. थंडी किती वाजली मग आणि ह्या पाणी भांडी घासायला अजून भांडी वगैरे घासेल नाही. पटकन घस. उद्या सकाळच्या आता तापू राहिले. हा ना इस्तेपाशी. तर मित्रांनो बड्डे वगैरे आम्ही सेलिब्रेट करून आलो.
मस्त तर चिकन बिकन दाबला, केक बिक खाला. केक तर इनीच घेतला तेव्हा त्याच्या भावासाठी. तर तुम्ही ब्लॉग पासाल, मला ही अपेक्षा आहे. कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगत जा, म्हणजे आपल्या ब्लॉगला चांगला रिस्पॉन्स भेटतो. असाच रिस्पॉन्स बनाए रखे और हमारे ब्लॉग डेली देखते रहे. तर मित्रांनो, हाच होता आपला ब्लॉग. तर त्याला लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका, म्हणजेच तुम्हाला नवीन नवीन ब्लॉग डेली पाहाय भेटतील. तुम्ही आता जावधर यूट्यूब ओपन करसाल तावधर नुसतं आमचं ब्लॉग कंटिन्यू. टायमिंग प्रॉपर नाही आहे, कारण मग एडिटिंग प्लस नेटवर्कचा इश्यू, काय अपलोडिंगला थोडासा उशीरच होतो, बरोबर ना वा. त्याच्यामुळं मग पण बेल आयकन ऑलवर ठेवली ना, ब्लॉग पडला का तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल. तर भेटूया आता उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड नाईट, बाय बाय. थंडी कशी आहे तिकडं कमेंट करून नक्की सांगा. इकडे तर मरणाची थंडी आहे. कसा कालू तिकडून देव जाणं बाबा. बाय बाय.